त्यामुळे पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडणार का अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने त्यांना 2019 साली एक राजकीय शह दिला, तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून किंवा त्याला राजकीय शहाला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडून दिलं. अर्थात हे त्यांचं त्यावेळेला राजकीय कसब किंवा राजकीय महत्वाकांक्षा किंवा राजकीय धूर्तखेळ अशा प्रकारची चर्चा झाली. पण आता कालांतरानं मात्र पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन आणि पक्ष फोडून येईन अशा प्रकारची रचना करतात की अशी परिस्थिती आहे. छगन भुजबळ असतील, संग्राम जगताप असतील, धनंजय मुंडे असतील, त्यानंतर प्रफुल्ल पटेल असतील, तर हे सगळे जर बघितलं तर प्रत्यक्षपणे भाजपला प्रो अशी भूमिका घेताना आपल्याला दिसतात. म्हणजे जे ओबीसीचे कार्ड भाजपचं आहे, ओबीसीचा DNA म्हणून जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात त्या पद्धतीचं राजकारण आहे ते करतात. म्हणजे छगन भुजबळांना माहिती आहे की राष्ट्रवादी हा मराठा डॉमिनंट पक्ष आहे, तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील आणि ओबीसीचं राजकारण त्यांनी जोरदारपणे केलं. त्याच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत अशी चर्चा त्यावेळी होती. त्यामुळे त्यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन झालं. एक गोष्ट आहे की प्रादेशिक पक्ष आहेत तर ते कुटुंबाचे पक्ष म्हणून धरले जातात. अर्थात तोही ड्रॉबॅक आहे. म्हणजे आपण बघतोय की तिकडे अखिलेश यादव असतील, तेजस्वी यादव असेल, त्यानंतर ममता बॅनर्जी असेल, इकडे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांचे पक्ष हे कुटुंबाचे पक्ष आहेत. तिकडे स्टॅलिनचा पक्ष असेल. त्यामुळे भाजपकडे लोकांची धारणा होते. नमस्कार, मी हनुमान मोहिते, हनुमानमोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिवसेना फोडणार काय या प्रश्नाची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेला सुरुवात झाली ती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 22 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यातले आणि त्यांच्या वर्चस्वाखाली आहेत आणि एकनाथ शिंदे गटातले 18 आमदार कमीत कमी त्यांच्या वर्चस्वाखाली आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडणार का अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन असं ज्या वेळेला त्यांनी विधानसभेत भाषण केलं आणि एका लोकसत्ताच्या लाईव्हच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की मी पुन्हा येईन हा शब्द माझा खरा केला, पण मी पुन्हा आलो आणि 2 पक्ष फोडून आलो. आता हे त्यांनी सांगितलं की त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने त्यांना 2019 साली एक राजकीय शह दिला, तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून किंवा त्याला राजकीय शहाला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडून दिलं. अर्थात हे त्यांचं त्यावेळेला राजकीय कसब किंवा राजकीय महत्वाकांक्षा किंवा राजकीय धूर्तखेळ अशा प्रकारची चर्चा झाली. पण आता कालांतरानं मात्र पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन आणि पक्ष फोडून येईन अशा प्रकारची रचना करतात की अशी परिस्थिती आहे. तर जे रोहित पवार म्हणतात ते काय फार लोकांना माहिती नाही असं नाही. लोकांना माहिती आहे. म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं असेल तर एकनाथ शिंदे गटातले अनेक आमदार मंत्री असतील किंवा सुनेत्रा पवारांच्या गटातील अनेक मंत्री आमदार असतील, तर हे देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यातले आहेत असं सरळ म्हटलं जातं. म्हणजे 2 उदाहरणं त्याची आहेत की एकनाथ शिंदेंना राजकीय दृष्ट्या बांधून ठेवण्याचं जे कसब देवेंद्र फडणवीस दाखवलेलं आहे ते वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे पालकमंत्री पदाची नियुक्ती असेल, MMRDAचे सगळे कॉन्ट्रॅक्ट असतील, त्यानंतर सातारमध्ये आपण सगळ्यात मोठं उदाहरण पाहिलं की सातारमध्ये तिथं राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सुद्धा त्यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसून दिला नाही आणि पालकमंत्र्यांना सुद्धा धक्काबुक्की झाली आणि त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्यावर ठपका ठेवण्यात आला. तर सातारसारखी एक जिल्हा परिषद सुद्धा आपल्या मित्र पक्षाकडे देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन दिली नाही आणि शिवसेनेला एक त्याच्यापासून धडा मिळाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की आता त्यांचे जे तिथले सातारमधले महेश शिंदे आमदार आहेत ते ऍक्च्युली शिवसेनेचे आमदार आहेत, पण तरी सुद्धा ते एकनाथ शिंदे आणि तिथले पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या विरोधात जाऊन देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना आपल्या अनेक वेळा दिसले. अशाच पद्धतीनं शिवसेनेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत हे सुद्धा जरी ते राष्ट्रवादीच असले तरी सुद्धा ते भाजपचा अजेंडा चालवतात अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे छगन भुजबळ असतील, संग्राम जगताप असतील, धनंजय मुंडे असतील, त्यानंतर प्रफुल्ल पटेल असतील, तर हे सगळे जर बघितलं तर प्रत्यक्षपणे भाजपला प्रो अशी भूमिका घेताना आपल्याला दिसतात. म्हणजे जे ओबीसीचे कार्ड भाजपचं आहे, ओबीसीचा DNA म्हणून जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात त्या पद्धतीचं राजकारण आहे ते करतात. म्हणजे छगन भुजबळांना माहिती आहे की राष्ट्रवादी हा मराठा डॉमिनंट पक्ष आहे, तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील आणि ओबीसीचं राजकारण त्यांनी जोरदारपणे केलं. त्याच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत अशी चर्चा त्यावेळी होती. त्यामुळे त्यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन झालं. धनंजय मुंडेच्या पाठीमागं कोण आहे हे सुद्धा त्यावेळेला चर्चा झालेली होती. आणि आपण जर बघतोय की संग्राम जगताप जे तिथले आमदार आहेत तर ते सुद्धा ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका मांडतात. म्हणजे एका बाजूला राष्ट्रवादी सांगते की आमचे फुले शाहू आंबेडकर विचार आहेत, पण प्रत्यक्ष मात्र हिंदुत्व विचाराचा त्यांचा आमदार आहे.
त्याच्यावर कारवाई सो राष्ट्रवादी करू शकत नाही. त्यामुळं अनेक आमदार एका बाजूला हे देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आहेत. त्यामुळं आगामी काळामध्ये म्हणजे आपण बघतो की कोकणात सुद्धा एका बाजूला रायगडमध्ये युती भाजपनं आणि शिवसेनेने केली नाही, सिंधुदुर्गमध्ये केली नाही, पण मात्र रत्नागिरी मात्र युती झाली. म्हणजे जे आपले उदय सामंत आहेत त्यांच्याबरोबर युती करण्या मात्र भाजपनं अनुकूलता दाखवली आणि तीच युती मात्र कोकणात रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये करण्यात आली नाही. याचं कारण असं आहे की उदय सामंत सुद्धा हे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असतात. त्यामुळं आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे आणि आज सुनेत्रा पवार यांचा पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी फोडला किंवा त्याच्यामधल्या लोकांना आपल्यासू करून घेतलं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. आपण जर भाजपचं एखादी गोष्ट बघितली तर भाजप हा पक्ष फोडण्यामध्ये अतिशय तरबेज आहे आणि जर आपण पहिल्यापासून बघितलं तर तिथं हरियाणामध्ये सुद्धा त्यांनी देवीलाल यांचा पक्ष देवीलाल चौटाला यांचा पक्ष त्यांनी फोडला. AIDMKचे कसे तुकडे झाले आपण तामिळनाडूत बघितलं. AIDMK हा सुद्धा भाजप बरोबरचा पक्ष होता. त्याला एक पक्ष TVK बरोबर गेला, एक पक्ष भाजप बरोबर आता राहिलेला आहे. त्या पक्षाची शक्ल झाली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची शक्ल झाली, राष्ट्रवादीची शक्ल झाली, आसाम गण परिषद सुद्धा संपवण्यात आला, महाराष्ट्र गोमंतक पक्षाची सुद्धा शक्ल करण्यामध्ये भाजपला यश आलं त्या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जो लोक जनशक्ती पार्टी होती बिहारमध्ये रामविलास पासवानांची, ती सुद्धा पशुपतीनाथ पारस आणि चिराग पासवान यांच्यामध्ये फुटली. तर भाजप बरोबर गेलेले पक्ष हे तुकडे तुकडे होऊन जातात आणि त्याचा तुकडे आता जे शिवसेनेचे राष्ट्रवादीत झालेत त्याचा सुद्धा तुकडा पाडण्यामध्ये भाजप कमी करणार नाही. त्यामुळे आगामी काळात सन 2029 अगोदर जर देवेंद्र फडणवीसांनी भाजप वाढवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडली तर जनतेला आश्चर्य वाटणार नाही. कारण हा इतिहास आपण जर बघितलं तर तो सांगतो. अर्थात भाजपचे सगळं एक गोष्ट आहे की प्रादेशिक पक्ष आहेत तर ते कुटुंबाचे पक्ष म्हणून धरले जातात. अर्थात तोही ड्रॉबॅक आहे. म्हणजे आपण बघतोय की तिकडे अखिलेश यादव असतील, तेजस्वी यादव असेल, त्यानंतर ममता बॅनर्जी असेल, इकडे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांचे पक्ष हे कुटुंबाचे पक्ष आहेत. तिकडे स्टॅलिनचा पक्ष असेल. त्यामुळं भाजपकडे लोकांची धारणा होते. त्यामुळं बरेच आमदार, बरेच मंत्री हे राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे आगामी काळात भाजपबरोबर गेले किंवा भाजपच्या संपर्कात आले तर महाराष्ट्रातल्या जनतेने मुळीच आश्चर्य वाटून घेऊ नये.